तर आज राज्यभरामध्ये देशभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह आपल्याला दिसतोय। अमरावतीमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं प्रहार संघटनेच्या वतीनं भव्य शिवभीम दौड स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। यावेळी आमदार बच्चू कडू आणि पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी हेही उपस्थित होते। अमरावती शहरामध्ये प्रहार संघटनेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवभीम मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली, ज्याचं नुकतंच हिरवी झेंडी दाखवून प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केलेली। यावेळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी स्वतः आहे। आता मॅरेथॉन सुरू झाल्याच्या नंतर मशाल पेटून बच्चू कडू आणि पोलीस आयुक्त हे छत्रपती शिव महाराजांचा जो पुतळा बसवला त्यांचे दर्शन करण्यासाठी निघाले। आपण आमदार बच्चू कडू यांच्याशी बोलूया। भाऊ, काय सांगाल, आज शिव आणि भीमदौड एक अनोखी मॅरेथॉन आयोजित केली? खरं तर मिरवणूक म्हटलं तर काय म्हणतात ते ताशे वाजवणं, नाचणं, गाणं, तर त्याच्या व्यतिरिक्त एक विचाराची दौड सुरू झाली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जाती आणि धर्माची लढाई संपवावी म्हणून ह्या दोन्ही महापुरुषांना कार्य केलं आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही ही शिवभीम दौड सुरू केली आहे। आणि या दौडमध्ये आम्हाला संदेश द्यायचा आहे का जाती धर्माची लढाई नाही, हक्काची लढाई सुरू करा। अर्थात मजुराची मजुरी आणि शेतीमालाचे भाव हे देशातले प्रमुख मागण्या आणि त्याच्यावरच हा देश निर्माण होऊ शकतं। तर त्याचा एक विचार घेऊन हे नवीन मॅरेथॉन आम्ही करतो आहे। ते आमदार बच्चू कडू आपल्यासोबत पोलीस आयुक्त आपण त्यांच्याशिवाय सर, कसा माहोल आहे शिवजयंतीचा? किती बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि काय सांगा शिवभीम दौड स्पर्धेमध्ये? अत्यंत चांगला उपक्रम आहे, कारण बाकी मिरवणुका तर काढतात लोक, पण सकाळी सकाळी ही मॅरेथॉन स्पर्धाचं आयोजन करून सर्व तरुण वर्गाला एक चांगला संदेश दिलेला आहे। पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी ज्यांनी सांगितले की एक नवीन संकल्पना प्रहार संघटनेकडून आयोजित करण्यात आलेली आहे। शिवभीम मॅरेथॉन स्पर्धा अशी ही आयोजित होली, ज्याला प्रतिसादसुद्धा तितकाच मिळालेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।